नमस्कार. श्रीनुच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 14 डिसेंबर 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातून खुनाचा प्रयत्न आणि दहशत निर्माण करणाऱ्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. तलवारीसह जमाव करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारा हा आरोपी तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलीस ठाणे राजापेठ येथे दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणारा आणि गैरकायद्याच्या जमावात सहभागी असलेला फरार आरोपी अखेर शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात आलाय. 1 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी शुभम जनबंधू यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुमारे 20 ते 22 आरोपींनी संगनमत करून हातात तलवारी घेऊन फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी फिर्यादी जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घराजवळ उभ्या असलेल्या 10 ते 12 दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. मात्र शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आदेश उर्फ एअरटेल संतोष रघुवंशी, वय वर्ष 18, राहणार जेवणनगर, अमरावती याला जवाहरनगर ग्राउंड परिसरातून ताब्यात घेतले. सदर आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी राजापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशाने आणि गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. अमरावती शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी विरोधात पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करत फरार आरोपीला अटक केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. अमरावती शहरातून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर लिकेज होऊन अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आदिवासी नगर परिसरात रविवारी दुपारी घडली आहे. रविवारी 14 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अमरावती शहरातील हॉटेल महफिल इन मागील आदिवासी नगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली. आदिवासी नगर येथील रहिवासी दिलीप भीमराव पेन्नाम यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडर लिकेज होऊन अचानक पेट घेतला. सिलेंडर पेटल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच विलास उमेकर यांच्या आदेशाने फायर लॉरी चालक इंगोले यांच्यासह फायरमन अमोल साळुंके, राजेश गजबे आणि निखिल बाठे हे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही. अशा परिस्थितीत अग्निशमन दलातील जवानांनी कोणतीही भीती न बाळगता ओल्या चादरीच्या मदतीने पेटलेल्या सिलेंडरवर नियंत्रण मिळविले आणि लिकेज थांबविले. अग्निशमन दलाच्या या धाडसी आणि सतर्क कामगिरीमुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान टळले, तसेच परिसरातील इतर घरेही सुरक्षित राहिली. या घटनेत अग्निशमन दलातील एक जवान किरकोळ जखमी झाले आहे. सिलेंडर लिकेजमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिकांनी गॅस सिलेंडर वापरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यात थंडीचा जोर वाढला असून महाराष्ट्र अक्षरशः गारठला आहे.
विदर्भासह राज्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं असून थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात गारवा वाढला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव, नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंशापर्यंत घसरल्याची नोंद आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा वाढत असून नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यातही थंडीचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाताळपर्यंत हेच वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्याला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतातही तीव्र थंडी पडली असून हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये शीतलहरीचा इशारा जारी केला आहे. राज्यात थंडीची लाट कायम असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आजपासून अमरावतीच्या पोलीस प्रशासनाची सूत्रे एका अनुभवी, कडक आणि कायद्याचा सखोल अनुभव असलेल्या अधिकाऱ्याच्या हाती आली आहेत. 2012 बॅचचे IPS अधिकारी राकेश ओला यांनी आज अधिकृतपणे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. न्यायालयीन सेवेतून थेट पोलीस सेवेत आलेले राकेश ओला हे प्रशासनातील एक वेगळे आणि ठाम नेतृत्व मानले जात आहे. राजस्थानमधील मूळ असलेले राजेश ओला यांनी BSc आणि LLB शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थान न्यायिक सेवेत न्यायिक दंडाधिकारी म्हणून जवळपास 7 वर्षे सेवा बजावली. कायद्याची सखोल जाण, न्यायालयीन अनुभव आणि शिस्तप्रिय दृष्टिकोन यामुळेच त्यांनी पुढे UPSC परीक्षा देत भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. IPS सेवेत आल्यानंतर शिरूरपूर, मालेगाव, नागपूर अशा संवेदनशील भागात त्यांनी काम करताना इराणी टोळीचा पर्दाफाश, आंतरराज्यीय चोरी टोळ्यांवर कारवाई करत गुन्हेगारीला मोठा धक्का दिला. नागपूर झोन 1 चे DCP म्हणून त्यांनी संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण आणले. तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून रेती माफिया, बेकायदेशीर खनन आणि तस्करी विरोधात कठोर भूमिका घेतली. अँटी करप्शन ब्युरो नागपूरचे अधीक्षक असताना राकेश ओला यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात थेट कारवाई करत प्रशासनात पारदर्शकतेचा संदेश दिला. नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या माध्यमातून 121 चोरी झालेले मोबाईल फोन नागरिकांना परत देण्याची मोहीम ही जनतेचा विश्वास वाढवणारी ठरली. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना IPS निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. मुंबई सारख्या महानगरात DCP म्हणून काम केल्यानंतर आता अमरावती सारख्या महत्वाच्या शहराची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अमरावतीकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेल्या अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा अखेर विधिमंडळात गाजला असून सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण मोहिमेला हिवाळी अधिवेशनात यश मिळालं आहे. नवीन रेल्वे उड्डाणपुलाकरिता 125 कोटी 37 लाख रुपयांचा निधी आणि तात्पुरत्या स्वरूपात हलकी वाहतूक सुरू करण्याकरिता 2 कोटींच्या दुरुस्ती आराखड्याला शासनाकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. अमरावती शहरातील वाहतुकीचा कणा असलेल्या अमरावती बड्डेरा रेल्वे लाईन वरील रेल्वे उड्डाणपूल सन 1963 साली बांधण्यात आला होता. या पुलामुळे राजकमल चौक, हमालपुरा रेल्वे स्टेशन आणि जयस्तंभ चौक हे शहरातील 4ही महत्वाचे भाग एकमेकांशी जोडले गेले होते. मात्र स्ट्रक्चर ऑडिट नंतर हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने 25 ऑगस्ट 2025 पासून सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे या पुलावरून बंद करण्यात आली. यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून अमरावती शहरात भीषण वाहतुकीची कोंडी, अपघातांची भीती आणि नागरिकांचे प्रचंड हाल ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत लिखित लक्षवेधी सूचना मांडली. यामध्ये नवीन रेल्वे उड्डाणपुलासाठी 125.37 कोटींचा निधी आणि तोपर्यंत हलक्या वाहनांसाठी उड्डाणपूल सुरू करण्याकरिता 2 कोटींचा तात्पुरत्या दुरुस्ती आराखड्याची मागणी करण्यात आली आहे. यावर उत्तर देताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले की अस्तित्वातील उड्डाणपुलाचं आयुष्यमान संपुष्टात आलं असून नवीन उड्डाणपूल बांधणे
अपरिहार्य आहे. त्यासाठी मार्च 2026च्या अर्थसंकल्पात 125.37 कोटींची तरतूद केली जाईल. तसेच 2 कोटींच्या आराखड्याला मान्यता देऊन हलकी वाहतूक तात्पुरती सुरू केली जाईल. नवीन पुलाच्या कामाला साधारणतः 2 वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टाळावेत यासाठी ही तात्पुरती उपाययोजना महत्वाची ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सिटी न्यूजने सर्वप्रथम आवाज उठविला होता. हा रेल्वे उड्डाण पूल वाचविण्याची मोहीम सिटी न्यूजने राबविली आणि हा मुद्दा थेट विधिमंडळापर्यंत पोहोचविला. सिटी न्यूजच्या या मोहिमेला अखेर या निर्णयामुळे यश आलंय. तुमचं उत्तर देणारा माणूस आहे अध्यक्ष का? महोदय, या लक्षवेधीमध्ये ज्या ब्रिजच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे तो अमरावतीचा ब्रिज 1963ला खऱ्या अर्थानं बांधला गेला होता आणि या ब्रिजमुळं अमरावतीचे 4 भाग होतं आणि 4ही भागामध्ये त्याच्यावरून वाहतूक जाऊन पूर्ण अमरावतीचं वाहतूक व्यवस्थित चालू राहण्यासाठीचा हा ब्रिज होता. परंतु ह्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी योग्य नाही आणि त्याच्यामुळं 23/8/25 पासून या 23/8/25 पासून यांनी तुम्ही पण काही तो प्रयत्न ब्रिज करा. वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे. तर माझा मंत्री महोदयाला 2-3 प्रश्न आहे की हा ब्रिज चालू करण्यासाठी आपली प्रस्ताव जो आपल्याकडे शासनाकडे आलेला आहे तो 125 कोटीचा प्रस्ताव आला आहे, त्याला आपण कधी मंजुरात देणार? आणि दुसरा मुद्दा एक त्याच्यात असा आहे की आज जरी तुम्ही मंजुरात देतो म्हटलं तरी तो ब्रिज चालू होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी 1-1.5-2 वर्षाचा कालावधी जाणार आहे आणि त्या पिरियडमध्ये अमरावती शहराची वाहतूक पूर्ण विस्कळीत होणार आहे. तर त्याचा रिपेअर करून त्याला स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलं होतं आपल्या अधिकाऱ्यांनी. त्याला 2 कोटी रुपये खर्च लावला तर तो वर्षभर तरी तो लाईट व्हेकलसाठी तो ब्रिज चालू राहणार आहे. तर माझे 2 प्रश्न आहे, एक तर तरतूद कधी करणार आणि त्याला प्रशासकीय मान्यता कधी देणार आणि 2 कोटी रुपये लावून तो ब्रिज चालू करण्यासाठी त्वरित आजच्या आज आदेश देणार का? हा दुसरा प्रश्न. सभापती महोदय, सन्माननीय खोडके साहेबांनी, आमदार साहेबांनी जो प्रश्न मांडला, थोडी माहिती त्यांनी दिली आहे. तीच आहे की 1963 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता. ह्याचं मुदत संपली म्हणून रेल्वे प्रशासनानं आपल्याला ह्याची लाईफ संपली आहे म्हणून त्यांनी आपल्याला कळवलं. त्याप्रमाणे आपण खाजगी सल्लागाराकडून प्राथमिक हे केलं. त्यांनी पण याला दुजोरा दिला. पहिली हेवी व्हेकलची वाहतूक याच्यावरची थांबवण्यात आली. त्याच्यानंतर परत म्हणजे खाजगी सल्लागाराकडनं अंतिम आपण त्याच्यावर हे घेतला आणि त्यांनी सांगितले की पूर्ण वाहतूक या ब्रिजवरची थांबावी. हा लोखंडी स्टील ब्रिज आहे आणि हा 4 रस्त्यांना हा ब्रिज, जे 4 रस्ते जे आहेत ते या ब्रिजला कनेक्ट होतात आणि वाहतुकीच्या दृष्टीनं अमरावती शहरातला महत्त्वाचा ब्रिज आहे. यानंतर सभापती महोदय, आपण बांधकाम विभागानं 125 कोटीचा नवीन ब्रिजचा प्रस्ताव हा आपण तयार केलेला आहे. या दरम्यान एक सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महारेलला आणि MRIDCLला सूचना दिल्या होत्या. त्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला की तात्पुरतं हा ब्रिज चालू करता येतोय का. तर त्याप्रमाणे महारेलनं आणि MRIDCLनं एक त्याच्यावर स्टडी केला आणि तात्पुरतं या ब्रिजचे करून साधारण त्यांनी जे दिला रिपोर्ट आहे की 16 कोटी रुपये खर्च केले तर हा ब्रिज पुढचे 4-5 वर्ष आपल्याला वापरता येईल. आणि असं असताना हे सभापती महोदय, हे व्यवहारात्मक होत नाही आहे. म्हणजे 16 कोटी रुपये खर्च करायचे आणि परत 4-5 वर्षानंतर हा ब्रिज परत पाडायला घ्यायचा, परत बांधायचा. येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये आपण 125 कोटी जे ब्रिजचे आपले प्रस्ताव त्याची आपण जी काय असेल ती प्रस्ताव पाठवून प्रशासकीय तरतूद वगैरे आपण करायचं नियोजन करतोय. ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला, आमदार साहेबांनी, की 1-2 कोटी रुपये जर खर्च करून जर त्याप्रमाणे लाईट व्हेकल जे आहेत ह्याची वाहतूक जरी चालू करता येईल तर त्याचा अभ्यास परत एकदा करण्यात येईल. आणि तसं जर
सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य असलं तर विभागाकडनं ते निर्णय केला जाईल. हा खोडकेजी. मंत्री महोदय, दोन विषय वेगवेगळे आहे. महारेलचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या मीटिंगमध्ये मांडला, तो विषय वेगळा आहे महारेलचा. त्याच्यापेक्षा इथले महेशकर म्हणून जे स्ट्रक्चरल प्रायव्हेट कन्सल्टंट आहे त्यांनी स्वतः येऊन, आम्ही स्वतः तिथं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लाईट व्हेकलसाठी 2 कोटी रुपये खर्च केले तर आपले AC वगैरे सर्व आहे, त्यांना माहीत आहे की 2 कोटीमध्ये तो ब्रिज चालू होऊ शकते. नाही तर तुम्हाला हा ब्रिज बांधता 3-4 वर्ष जाईल, तर 3-4 वर्ष अमरावती शहराची वाहतूक विस्कळीत होणार आहे. त्याच्यामुळं ते 2 कोटीला मान्यता द्या. वाटल्यास आता 2 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तपासून पाहतो म्हणले. हा सर एकच मिनिट, ACSच्या स्तरावर महारेल सोबतचा जो प्रस्ताव आहे तो तुम्ही पुढे चालवा, परंतु हे 2 कोटी रुपये जर होऊ शकत असेल तर तो आजच त्याला मान्यता द्यावी ही माझी विनंती आहे. सदस्यांनी जी काही व्यावहारिक मागणी केली आहे ते तपासून बघा. सभापती आपण महोदय, सांगितलं तपासून त्या- बघितली जाईल Yes. आणि त्याच्यावर तातडीनं कार्यवाही केली. ओके. अमरावतीच्या ऐतिहासिक रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न विधिमंडळात पोहोचला आहे आणि सिटी न्यूजच्या मोहिमेला अखेर यश मिळालं आहे. नवीन उड्डाण पुलाकरिता निधी आणि तात्पुरत्या हलक्या वाहतुकीचं आश्वासन हे अमरावतीकरांसाठी मोठं दिलासादायक पाऊल आहे. गीता जयंतीनिमित्त अमरावती शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य शौर्य पथसंचलन काढण्यात आले. भगव्या ध्वजाच्या पूजनाने सुरू झालेल्या या पथसंचलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. गीता जयंतीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अमरावती महानगरच्या वतीने 14 डिसेंबर रोजी अमरावती शहरात भव्य शौर्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनाची सुरुवात सीताराम बाबा मंदिर प्रांगण बालाजी प्लॉट येथून करण्यात आली. यापूर्वी भगव्या ध्वजांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आणि त्यानंतर शौर्य पथसंचलनाला प्रारंभ झाला. हे पथसंचलन बालाजी प्लॉट इथून सुरू होऊन राजापेठ, राजकमल, जयस्तंभ चौक, जवाहर गेट आणि गांधी चौक मार्गे पुन्हा बालाजी प्लॉट येथे संपन्न झाले. या शौर्य पथसंचलनात हातात लाठ्या, देश का बल, बजरंग दल, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या पथसंचलनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गीतेच्या संदेशातून शौर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जय श्री राम। मैं त्रिदुर डेंडवाल बजरंग दल महानगर संयोजक। इस बार गीता जयंती के उपलक्ष्य में विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमरावती महानगर की ओर से भव्य शौर्य पथ संचलन का आयोजन किया गया है। रोड इसका रहेगा, बालाजी प्लॉट से निकलेंगी शोभा यात्रा, बालाजी प्लॉट होते हुए राजापेठ, राजकमल, जयस्तंभ, जयस्तंभ से जवाहर गेट होते हुए गांधी चौक होते हुए नीचे के गोरखसन के रोड से वापस बालाजी प्लॉट और यहाँ पे धर्म महासभा का आयोजन किया गया है। गीता जयंती निमित्त काढण्यात आलेल्या या शौर्य पथसंचलनामुळे अमरावती शहरात भक्ती आणि शौर्याचं वातावरण पाहायला मिळालं. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांकरिता मालमत्ता कराबाबत मोठी दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी शास्तीवर तब्बल 100% सूट तर ऑनलाईन कर भरणाऱ्यांना अतिरिक्त 3% सूट देण्यात येणार आहे. ही योजना नेमकी काय आहे, कालावधी किती आहे आणि नागरिकांकरिता कोणती सोय करण्यात आली आहे? अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत मालमत्ता कर भरल्यास थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या शास्तीच्या रकमेवर 100% सूट देण्यात येणार आहे. यासोबतच जे नागरिक ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरतील त्यांना कराच्या रकमेवर अतिरिक्त 3% सूट मिळणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी रविवार 14 डिसेंबर रोजी अमरावती शहरातील सर्व झोन कार्यालयांमध्ये विशेष कर भरणा काउंटर उभारण्यात आले. या दिवशी सुट्टी असतानाही नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने या विशेष सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच थकीत मालमत्ता कर वेळेत भरून शहराच्या विकासात कार्यभार करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिका अमरावती इन्होंने 6 दिसंबर 2025 से 21 दिसंबर 2025 तक अपने टैक्स शिविर का आयोजन किया गया है, जिसमें आपको 100% ब्याज में छूट मिल रही है। तो मोरबाग, विलासनगर, गौलीपुरा
इस प्रभाग के लिए पटवा चौक पर आपको शिविर का आयोजन किया गया है, जहाँ पे बीमार साहब और खान साहब ये दोनों कार्यरत है। तो आप जल्दी से जल्दी आके अपना टैक्स भरिए और अपनी इस योजना का लाभ उठाइए। तर अमरावतीकरांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. शास्तीवर पूर्ण सूट आणि ऑनलाईन भरण्यावर अतिरिक्त सवलत. मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी यापेक्षा चांगला पर्याय नाही. वेळेत कर भरा, सूट मिळवा आणि शहराच्या विकासात सहभागी व्हा. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते हे बडनेरा शहराच्या कन्येने आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करून दाखवले आहे. इंग्लंडमधील नामांकित न्यूक्लियस विद्यापीठातून MSc इन बिझनेस एनालिसिस या कठीण अभ्यासक्रमात मेरिट श्रेणीत यश मिळवणाऱ्या बडनेराच्या मंजुषा बनसोड यांच्या देदीप्यमान यशाची ही प्रेरणादायी बातमी. परदेशातील शिक्षण म्हणजे केवळ संधीच नाही तर एक मोठी परीक्षा असते. कठीण अभ्यासक्रम, तीव्र स्पर्धा, मानसिक ताण आणि एकाकीपणा अशा अनेक आव्हानांना सामोरे जात बडनेरा शहरातील मंजुषा प्रकाश बनसोड यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंग्लंडमधील नामांकित न्यू कॅसल युनिव्हर्सिटी UK QS वर्ल्ड रँकिंग 110 रुसेल ग्रुप युनिव्हर्सिटी येथून त्यांनी MSc इन बिझनेस एनालिस्टिक ही पदवी मेरिट श्रेणीत यशस्वीरित्या पूर्ण केली. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना अधिकृतपणे पदवी प्रदान करण्यात आली. हा अभ्यासक्रम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानला जातो. डेटा अनालिसिस, बिझनेस स्ट्रॅटेजी, टेक्निकल स्किल्स आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स यांचा सखोल अभ्यास करत मंजुषा यांनी सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले. परदेशात शिक्षण घेत असताना कुटुंबियांना सतत काळजी वाटत होती. मात्र मंजुषाचा संयम, आत्मविश्वास आणि जिद्दीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. या यशामुळे बडनेरा शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक वर्ग तसेच विविध क्षेत्रातून तिचे अभिनंदन होत आहे. भविष्यात बिझनेस अनालिस्टिक क्षेत्रात ती उल्लेखनीय कामगिरी करेल असा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केलाय. मुलींनी ठरवलं तर ती जागतिक पातळीवरही यश मिळवू शकते. याचं जिवंत आदर्श म्हणजे बडनेराची मंजुषा बनसोड. तिच्या या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण बडनेरा शहराचा मान उंचावला आहे. मंजुषा बनसोडला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धामणगाव रेल्वे येथील नामांकित ज्वेलर्स दुकानामध्ये ग्राहक बनून दागिन्यांची हातचलाखीने फसवणूक करणाऱ्या 4 महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती ग्रामीण यांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 73,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी महिला अकोला जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले आहे. धामणगाव रेल्वे शहरातील प्रथम ज्वेलर्स आणि शारदा ज्वेलर्स या दुकानांमध्ये ग्राहक बनून आलेल्या बुरखाधारी महिलांनी मोठ्या सफाईने दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रथम ज्वेलर्स दुकानात आलेल्या 3 महिलांनी दुकान मालकाची नजर चुकवून 4 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अंदाजे 48,600 रुपये हातचलाखीने लंपास केली आणि त्या जागी बनावट बेंटेक्सची अंगठी ठेवून पसार झाल्या. याचप्रमाणे शारदा ज्वेलर्स येथे 4 महिलांनी चांदीचे पैंजण अंदाजे 140 ग्राम वजनाचे किंमत अंदाजे 25,000 रुपये फसवणुकीने चोरून नेले होते. या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत 13 डिसेंबर 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे धामणगाव रेल्वे स्टेशन परिसरातून 4ही महिलांना ताब्यात घेतले. या महिला अकोला येथील रहिवासी असून पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून 73,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर आरोपी महिला आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी दत्तापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या फसवणूक टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने वेळीच कारवाई करत नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. दागिन्यांच्या खरेदी विक्री दरम्यान नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागपूरमध्ये पार पडलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या 7 दिवसात संपले आहे. 8 डिसेंबर पासून सुरू झालेले हे अधिवेशन 14 डिसेंबर रोजी संपुष्टात आले आहे. मात्र या 7 दिवसांच्या अधिवेशनातून विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय आलं आहे?
सत्ताधारी शांत, विरोधक संतप्त, वेगळ्या विदर्भाची पुन्हा एकदा चर्चा आणि कोट्यावधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह या सगळ्याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी. नागपूर विधान भवनात पार पडलेले हिवाळी अधिवेशन यंदा केवळ 7 दिवसांचे होते. 8 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या अधिवेशनात पहिल्याच दिवशी अर्ध्याहून अधिक आमदार अनुपस्थित होते. इंडिगोच्या फ्लाईट रद्द झाल्यामुळे अनेक आमदारांना रेल्वे आणि खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. तर दुसऱ्या दिवसापासून मात्र सभागृहात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. कामकाजाचा वेग वाढला आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तर विधिमंडळाचे कामकाज रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत सुरू होते. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी विदर्भाच्या वाट्याला काय मिळाले असा प्रश्न विचारला असता सत्ताधारी आमदारांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विरोधक आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया देत विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. वेगळा विदर्भ राज्य होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे अनेक मत आमदारांनी व्यक्त केले. या अधिवेशनात अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा गाजला. 15 कोटी रुपयांच्या डॉक्टरांचे वेतन थकीत होते. यातील 7.5 कोटी रुपये मंजूर करून घेण्यात अमरावतीचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांना यश मिळाले. अधिवेशनादरम्यान बांगलादेशी घुसखोरींचा मुद्दा उपस्थित झाला. घुसखोरांना कठोर कारवाई करून त्यांना देशाबाहेर हाकलावे अशी मागणी करण्यात आली. तसेच लव जिहादवर कठोर कायदा करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली. चौथ्या दिवशी देशोन्नतीचे प्रधान संपादक प्रकाश पोरे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना अटक करून समज दिल्यानंतर सोडून दिले. या अधिवेशनात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे आक्रमक भूमिकेत दिसले. ते वारंवार पोडियमवर येत सरकारवर टीका करत होते. विशेष लक्ष वेधून घेतले ते जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी, जे अक्षरशः बिबट्याच्या वेशात विधान भवनात दाखल झाले. तर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी बिबट्यांना कुत्र्यांसारखे पाळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. बिबट्यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका आहे की त्या ठिकाणी बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे. अनेकांना जे शक्य होत असेल त्यांना पाळू दिलं पाहिजे. त्याला लहानपणापासून जर त्याची सवय जर लागली तर बाबा आमटीने जसं आपल्या वनामध्ये बिबटे पोहोचले, आपण वनतारा जे डेव्हलप केलं अंबानी परिवाराने, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योगपतीच्या माध्यमातून वनतारा डेव्हलप केलं पाहिजे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत ही संविधानाची हत्या असल्याची प्रतिक्रिया दिली. मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असल्याचे सांगितले. जगभरातून 4 पटीने भाविक येणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी विधेयक मांडले, ज्याला मंजुरी मिळाली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही अधिवेशनाला भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. सर्वात महत्वाचा विषय होता तो अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचा. या अधिवेशनात आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके तसेच पालकमंत्री यांनी याविषयी चर्चा केली. पालकमंत्री यांनी हा पूल पडणार नाही, मात्र तो दुरुस्त होऊन नव्याने सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केलं. हा अत्यंत महत्वाचा निर्णय अमरावती शहरासाठी या अधिवेशनात घेण्यात आला. वो ब्रिज कैसा चालू करे उसके लिए महारेल ने प्रपोजल किया है, उसको स्ट्रेंथनिंग करने का, और महारेल ने उसका एग्रीमेंट बनाया है. पहले तो हमें ब्रिज चालू करना है. वहाँ पर जो एक आज रिपोर्ट है कि वो ब्रिज चालू नहीं कर सकते, वहाँ पर दुर्घटना हो सकती है, गिर सकता है. तो महारेल ने इसके ऊपर काम किया है, वो इसको स्ट्रेंथनिंग करने का प्रस्ताव दे रहे हैं और साथ साथ में इसको नया ब्रिज बनाने का भी प्रपोजल. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या अधिवेशनात विदर्भाचा संपूर्ण अनुशेष भरला गेल्याचा दावा केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि सरकार खोटी आश्वासने देत सत्तेवर आले असल्याचा आरोप केला. एकूणच 7 दिवसांच्या या अधिवेशनात आमदारांना केवळ 2 ते 3 मिनिटे प्रश्न मांडण्यासाठी मिळाल्याने कोट्यावधींचा खर्च हा विकासासाठी की केवळ दिखाव्यांसाठी असा प्रश्न विधान भवनात चर्चेचा विषय ठरला. या अधिवेशनात एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही पाहायला मिळाली की सत्तेत असणारे आमदारच सत्तेविरुद्ध बोलत होते. स्वतःच्या सरकारवर
आरोप करत ताशेरे ओढताना बरेच आमदार या अधिवेशनात पाहायला मिळाले. स्वतःच्या सरकार विरुद्ध बोलत त्यांनी सरकारच्या कामकाजातील कमतरता या अधिवेशनातून दाखवून दिली. आता यानंतर पाहणं महत्वाचं हे ठरेल की पुढच्या अधिवेशनात या गोष्टींवर सरकार काय काम करतं आणि जी कमतरता या अधिवेशनात निदर्शनास आणून दिली आहे त्यावर सरकार काय उपाययोजना करतं. पुढील अधिवेशनाची घोषणा या अधिवेशनात करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारचं उन्हाळी अधिवेशन होणार आहे आणि हे अधिवेशन राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असणार आहे. 7 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनानंतरही विदर्भाच्या विकासावर प्रश्नचिन्ह कायमच आहे. खरंच अनुशेष भरला गेला आहे की केवळ घोषणाच झाल्यात, याचे उत्तर येणारा काळच देईल. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कासोळा देव येथे एक ऐतिहासिक आणि भव्य धार्मिक सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री महाकाली मातेच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्याकरिता महाराष्ट्रासह 4 राज्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पुसद तालुक्यातील कासोळा देव येथे परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री गजानंद माऊली यांच्या पुढाकाराने दसभुजा व वरदहस्त श्री महाकाली मातेच्या मूर्तींचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला. श्री क्षेत्र महाकाली संस्थान, महर्षी मातंग ऋषी आश्रम व नंदलाल गोरक्षण येथे कृष्णशिला दगडापासून निर्मित अभय मुद्रा व वरदहस्त मुद्रेत विराजमान असलेली दशभुजा श्री महाकाली मातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठित होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि राज्यातील अनेक आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच कृष्णशिला दगडापासून निर्मित दशभुजा श्री महाकाली मातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठित होत असून हा सोहळा भाविकांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. या पावन प्रसंगी परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री गजानंद माऊली यांनी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. पासून या मूर्तीची निर्मिती होत असते. आपण पाहू शकता की ती मूर्ती ज्या आस्थावर बसलेली आहे ते दगडच पूर्ण अखंड आहे आणि ज्या वेळेस ते घेतला त्यावेळेस अंदाजे 10 टनाच्या जवळपास त्यांनी मूर्तिकारांनी सांगितले आणि त्यातून आता अर्धा छाटून 2.5 ते 3 टनापर्यंत ती मूर्ती आज रोजी आहे. मूर्तीचे निर्माण कुठे झाले आणि कोणी केले? अलागड नावाचं तेलंगणा राज्यामध्ये एक गाव आहे, त्याला अलागड म्हणतो आपण. त्या ठिकाणी ह्या मूर्तीची बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आता ती 3 महिन्यानंतर ती मूर्ती या 1 महिन्या अगोदर आश्रमामध्ये आपल्या पोहोचेल. या सोहळ्याला किती भक्तगण येणार आहे अशी काही माहिती? अंदाजे या सोहळ्यासाठी 30,000च्या जवळपास लगभग भक्तांचा म्हणजे आश्रमात जुटलेले भक्त आहेत त्यांचा 30,000पर्यंत आकडा आहे जे नेहमी संपर्कात आमच्या असतात. कासोळा देव येथे होणारा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून एक भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक आध्यात्मिक पर्व ठरणार आहे. या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील प्रसिद्ध आध्यात्मिक परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहेत. 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील मातृतीर्थ आश्रमाचे अधिष्ठाता आध्यात्मिक परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आध्यात्मिक विश्वातील एक महान व्यक्तिमत्व विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर लाखो भक्तांच्या उपस्थितीत महासमाधी विधी पार पडला. महासमाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्या संख्येने वरोडी येथे दाखल झाले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मातृतीर्थ वरोडी येथील आश्रमाच्या माध्यमातून परमहंस तेजस्वी महाराजांनी आयुष्यभर आध्यात्मिक, धार्मिक व सामाजिक कार्य केले. त्यांच्या प्रवचनांमुळे आणि उपदेशांमुळे असंख्य भक्तांना
सद्मार्गाची प्रेरणा मिळाली. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांच्या जाण्याने आध्यात्मिक विश्वाने एक महान मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे विचार, उपदेश आणि कार्य सदैव भक्तांच्या हृदयात जिवंत राहतील. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाच्या युरिया खताच्या वितरणात मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. युरियाचा साठा जिल्ह्यात दाखल होताच काही कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचा युरिया पळवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित विभागाने तातडीची कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं आहे, कोणत्या कृषी केंद्रावर कारवाई झाली आहे, बघूया याबाबत सविस्तर. वाशिम जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तुटवडा असताना मालेगाव तालुक्यात काही कृषी सेवा केंद्र चालकांनी नियम धाब्यावर बसवत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मालेगाव येथील वैभव कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल 171 बॅग युरियाची बनावट बिले तयार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. तर सरस्वती कृषी सेवा केंद्रात तब्बल 65 बॅग युरिया बिना बिलाचीच विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर तपासासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दोन्ही कृषी केंद्र बंद आढळून आली असून विक्रेते दुकाने बंद करून पसार झाल्याचे निदर्शनास आले. या गैरप्रकाराची माहिती मिळताच कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विक्रेत्यांना शोधून गोदाम उघडण्यात आले आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष युरिया वितरण करून देण्यात आले. दरम्यान मेडशी येथील सूर्योदय कृषी सेवा केंद्र देखील बंद आढळून आले. या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी स्वतः 2 तास घटनास्थळी थांबत शेतकऱ्यांना प्रत्येक 2 युरिया बॅग वितरित केल्यात. खत विक्रीसाठी ई पास मशीनद्वारे नोंद ठेवणे बंधनकारक असतानाही नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे या तपासातून स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाईचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर डल्ला मारण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणी प्रशासन पुढे कोणती ठोस पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि बंडखोरी केल्याच्या आरोपावरनं भाजपाच्या 16 पदाधिकाऱ्यांना तब्बल 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी केल्याने वाशिमच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाशिम नगर परिषदेकरिता सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी उघडकीस आली आहे. भाजपाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणे, स्वतंत्र उमेदवारांना पाठिंबा देणे तसेच पक्षशिस्त मोडणाऱ्या कारवाया केल्याच्या आरोपावरून 16 पदाधिकाऱ्यांवर 6 वर्षांसाठी निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कार्यवाही भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी केली असून पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर भूमिका घेतली जाईल असा स्पष्ट संदेश देण्यात आलाय. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा सरचिटणीस करुणा कले, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय इंद्रे, गजानन ठेंगडे, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री छाया पवार यांच्यासह एकूण 16 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यवाहीमुळे वाशिम नगर परिषद निवडणुकीतील भाजपाची अंतर्गत राजकारण चांगलेच तापले असून यांचा निवडणूक निकालावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम नगर परिषद निवडणुकीत भाजपाने घेतलेली ही शिस्तभंगाची कारवाई पक्षशिस्तीचा कडक संदेश देणारी मानली जात आहे. बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा याआधीच देण्यात आला होता आणि आता त्याची अंमलबजावणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर एका युवकाला कारमध्ये कोंबून जिवंत जाळण्यात आल्याची थरारक घटना घडली आहे. ही हत्या इतकी अमानुष होती की संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवाडा रस्त्यावर शनिवारी रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास एक भीषण आणि क्रूर हत्याकांड घडले. एका युवकास जबरदस्तीने कारमध्ये कोंबून त्यानंतर त्या कारला आग लावण्यात आली.
आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून संबंधित युवकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटणेही कठीण झाले होते. या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव गणेश गोपीनाथ चव्हाण, वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असून तो औसा लमान तांडा येथील रहिवासी होता. गणेश चव्हाण हा चोलामंडलम फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या जळालेल्या कारचा नंबर MS43 AB 4200 असून ही कार औसा तांडा येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी वाहनधारक व नातेवाईकांचा शोध घेतला. पहाटे सुमारे 3:30 वाजता औसा तांडा येथील पोलिसांनी चौकशी करून मृत व्यक्तीची ओळख पटवली. रविवारी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास घटनास्थळी पंचनामा करून पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मयत गणेश चव्हाण याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि एक भाऊ असा परिवार आहे. ही हत्या आर्थिक व्यवहारातून, वसुलीच्या वादातून की पूर्वनियोजित कटातून करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. मात्र ही घटना अत्यंत नियोजित आणि अमानुष पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणाचा अधिक तपास औसा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे औसा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. औसा तालुक्यात घडलेल्या या अमानुष हत्येने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आरोपी लवकरच जेरबंद होतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. मराठवाड्याच्या इतिहास संशोधनाला नवे दालन खुलं करणारे महत्वपूर्ण राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी यशस्वीपणे पार पडलेत आहे. खुलताबाद येथील चिस्तिया महाविद्यालयात 2 दिवसीय मराठवाडा इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात देशभरातील इतिहास संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खुलताबाद येथील चित्सिया महाविद्यालयात आयोजित 2 दिवसीय मराठवाडा इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी संपन्न झाले. या अधिवेशनाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या 2 दिवसीय अधिवेशनात इतिहास संशोधनाच्या विविध पैलूंवर एकूण 100 संशोधन पेपर सादर करण्यात आले. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून सुमारे 400 इतिहास संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक या अधिवेशनात सहभागी झाले होते. अधिवेशनादरम्यान झालेल्या आमसभेत पुढील 3 वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मराठवाडा इतिहास परिषदेचं जे आहे ते 45वे राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रत्नापूर तालुक्यामधील चित्सिया कॉलेज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. अधिक माहिती आपण त्याच मान्यवरांकडून घेऊयात. सर, काय सांगाल? 45वे राष्ट्रीय अधिवेशन जे मराठवाडा इतिहास परिषदेचं आणि त्या ठिकाणी आपण उपस्थित आहात, अनेक नागरिक आहात आणि एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय माहिती द्या? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामभाऊ मुटकुळे, या परिषदेचा माजी सचिव, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून या परिषदेमध्ये काम केलेलं आहे. मागच्या 27 वर्षापासून सतत या परिषदेमध्ये मी हजर असतो आणि मराठवाड्यामधल्या नवसंशोधकांना किंवा प्राध्यापकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या परिषदेच्या माध्यमातून होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून खूप मोठं संशोधनसुद्धा होतं. दर्जेदार स्वरूपाची एक इतिहास संशोधन पत्रिका, रिसर्च जर्नलचा एक व्हॅल्यूम दरवर्षी या ठिकाणी आम्ही प्रकाशित करतो आणि याची दखल घेऊन तो दर्जेदार असल्यामुळं UGC केअर लिस्टेड या UGCच्या केअर लिस्टमध्ये या जर्नलचा समावेशसुद्धा झालेला दिसून येतो. नवीन जे संशोधक आहेत त्यांना खूप मोठी संधी या माध्यमातून रिसर्च करण्याची आणि आपलं रिसर्च सर्वांसमोर मांडण्याची संधी ही परिषद देते. ही परिषद 2 यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर गोपाल बच्छिरे, सचिव डॉक्टर शरद गावंडे, उपाध्यक्ष गजानन पाटील तसेच जिल्हा प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. अधिवेशनात प्राध्यापक शेख समरीन, डॉक्टर शिल्पा खोत आणि डॉक्टर अफरोजा यांच्या पुस्तकांचे तसेच परिषदेच्या संशोधन ग्रंथांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिल्पा खोत आणि डॉक्टर घोलप यांनी केले, तर आभार डॉक्टर हरी जमले यांनी मानले.
मराठवाडा इतिहास परिषदेचं 45वं राष्ट्रीय अधिवेशन जे ते छत्रपती संभाजीनगरमधील रत्नपूर तालुक्यामधील चित्स्या कॉलेजच्या तर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण आता सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहोत. आपण माझ्या मागे बघू शकता अनेक नागरिक किंवा मान्यवर जे असतील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मार्गदर्शन करण्यात येते. व्यासपीठावरती अनेक नागरिक जे अनेक मान्यवर जे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण माझ्यासोबत इकडे या ठिकाणी पण बघू शकता. या ठिकाणी पुस्तकं जे इतिहासातले जे पुस्तकं आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. जसं की श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक जे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर MPSC UPSCसाठी अभ्यास करणाऱ्यांचं जे डॉक्टर आचार्य काठाळ सरांचं पुस्तक हे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ज्याच्यामध्ये अखंड महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्या पुस्तकाची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि अशा प्रकारचे हे जे आयोजन आहे हे चित्स्या कॉलेजच्या तर्फे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. रत्नपूर तालुक्यामध्ये अनेक मान्यवर जे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 दिवसीय हे राष्ट्रीय अधिवेशन होतं 45वं. 12 आणि 13 अर्थात आज 13 डिसेंबर आहे आणि 13 डिसेंबरला या अधिवेशनाचं जे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन त्याचा समारोप कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. आपण माझ्या बाजूला बघू शकता हा जो आहे हा समारोप कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवर जे ते या अधिवेशनाला संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळते. आता याबद्दलची अधिक माहिती जी आहे ती उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून आपण थोड्याच वेळात जाणून घेऊयात. तात्पुरते इथेच थांबूया. सहकारी राजेश थोरात सोबत धवल गुलाब, सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. इतिहास संशोधनाला दिशा देणारे, अभ्यासकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत यशस्वी ठरले आहे. मराठवाड्याच्या समृद्ध इतिहासाच्या संशोधनाला या परिषदेमुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गोंडुबरे गावात ही संतापजनक घटना घडली आहे. येथील एका 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असून मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती. आई वडील उदरनिर्वाहासाठी एका खासगी कंपनीत कामाला जात असत आणि रोजप्रमाणे घटनेच्या दिवशीही ते कामावर गेले होते. याच परिस्थितीचा फायदा घेत 30 वर्षीय आरोपी समीर कुमार मंडल याने घरात कुणी नसल्याचे पाहून चिमुकलीला फूस लावून सोबत नेले. यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या झाडाझुडपात टाकून फरार झाला. सायंकाळी आई वडील घरी परतल्यानंतर मुलगी दिसून न आल्याने त्यांनी शोध सुरू केला. शोधादरम्यान मुलीचा मृतदेह झाडाझुडपात आढळून आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालातून अत्याचार झाल्याची स्पष्ट पुष्टी झाली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत काही तासातच आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत. पाहूयात. काल रात्री साधारणतः 11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पडला की एका मुलीला, लहान मुलीला, 5 वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे. त्यानुसार आमच्या विविध पथकांनी, म्हणजे क्राईमचं पथक आहे, आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत, आमचे DCP साहेब होते, गुंडा स्क्वॉडचं, अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक होतं, युनिट 4 होतं. त्यानंतर आमचे सगळे कर्मचारी, अंमलदार पोलीस स्टेशनचे सगळ्यांनी शोध घेत होते. सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल, वय 32 वर्षे, राहणार उर्शे कारकेचाळ, तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो. तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो. तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली. तसेच शोधाशोध घेतली. आमचे RCP पण होती. त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याला विश्वासात घेतले. त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो, कबुली दिली, मारलेली आहे आणि ती जागा दाखवतो. त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मुहूर्त अवस्थेत तिथे मिळून आली. तिथं आमचे पथक, फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिकची लॅब, तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे DCP साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि YCMला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपासासाठी YCMला पाठवलेलं आहे निर्भयतेचे हे. आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच. आता त्याच्यात
डॉक्टरचे ॲनालिसिस म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल, सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे येतील, त्यानुसार आम्ही विविध कलम वाढवून पुढील कारवाई करत आहोत. त्याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने खेळत होते का नाही, प्राथमिक माहितीनुसार निर्भयता ही तिथंच, निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होती. पण निर्भयतेला चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्यांनी हे कृत्य केले. सीसीटीव्हीची किती मदत झाली? सीसीटीव्हीची भरपूर मदत झाली आम्हाला. सीसीटीव्ही तसेच आमचे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन केलं आम्ही, सगळं तिथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला. ही घटना केवळ पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींना कठोर शिक्षा होणे ही काळाची गरज आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी बघत राहा सिटी न्यूज.